आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या जिजाबाई यांचं चरित्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडक्यात, राजमाता जिजाबाई शहाजी भोसले, जन्म 12 जानेवारी इसवी सन 1598 ते मृत्यू 17 जून इसवी सन 1674 या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणूनही संबोधले जात होते. शिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवारही चालवू शकत होत्या. भारत सरकारने 7 जुलै 1999 रोजी जिजाबाईच्या स्मरणार्थ डाक तिकीट प्रकाशित केले होते. जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्याही प्रेरणा आहेत. लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य मातब्बर मंडळींपैकी एक होते. एके दिवशी सर्व सरदार, जहागीरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता महाद्वार समोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खडांगळ नावाच्या सरदाराच्या हत्ती अनियंत्रित झाला आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला. अशा वेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा, भाल्यांचा आणि तलवारींचा वारच सुरू केला. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजीराजे भोसले यांनी यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी म्हणजे शहाजीराजे यांचे चुलत भाऊ दत्ताजीवर अगदी तुटून पडले आणि भोसले आणि जाधव यांच्यात तंबळ युद्ध पेटलं आणि संभाजीने दत्ताजीला ठारच मारलं. ही बातमी पुढे पोहोचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून गेले आणि त्यांनी संभाजीवर क्षणात प्रहार केला. आपल्या चुलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले, परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केले. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता ध्येयाने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजात पुरेपूर उतरला. जिजाबाईंना एकूण 6 अपत्ये होती. त्यापैकी 4 दगावली व 2 मुले आहेत. यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळच वाढला, तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर आली होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो 6 महिन्याच्या झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना 4 मुले झाली. 4ही दगावली. 7 वर्षाचा काळ निघून गेला. 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यामुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशाच प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्यासोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली. स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना तत्कालीन वारकरी पंथाच्या परिसरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांचा अभ्यासही करविला. वारकरी संतांच्या प्रबोधनाची छाप शिवरायांवर पडली. त्यांच्या समतेचा, बंधुभाव आणि न्यायाचा उपदेश शिवाजी महाराजांच्या पुढील काळात झालेल्या वाटचालीत आपल्याला दिसून येतो. जिजाऊ देखील अत्यंत समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या. संत तुकाराम महाराज हे तत्कालीन वारकरी संत तुकोबांच्या विवेकी आणि विद्रोही शिकवणुकीचा आणि जिजाबाईंनी दिलेल्या संस्काराचा शिवाजी राजांवर मोठा प्रभाव राहिला. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताना जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडसही दिले. शस्त्रास्त्राच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत, सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफजलखानाने केला होता. त्यांचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले. पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबा पेठ गणपती मंदिराचीही स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धारही केला. शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. सईबाईच्या पश्चात संभाजीराजांची ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. शिवरायांना पहिल्या पत्नी सईबाईची भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखूबाईंना बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राजसोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णुता दिसून येते. राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत होत्या. त्यांच्या खलबत्तात, सल्लामसलतीत भाग घेत, राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वाहत. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली. 17 जून 1674 रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे 12 दिवस झाले होते. रामकृष्ण हरी.